मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे. एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुखते करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे. मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यामध्ये शक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे. भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे. भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे. आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं. ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे, हिंदी भाषा सक्ती नाही. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही. मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. 2022 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे. आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रालाही आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो. नंबर 2, त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा, शिक्षण तंत्राचा, शिक्षण मंत्रालयाचा 1968 साली काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेच आहे. ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही. त्यामुळे तेही पळवाट काढतायत. आणि 3, राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे हेही समजून घ्या, 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय. उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही. त्या 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत.